महाराष्ट्रात नाश्त्यासाठी घरोघरी प्रामुख्याने केला जाणारा पदार्थ तो म्हणजे थालीपीठ. हा पदार्थ पौष्टिक तर आहेच, शिवाय पोटभरीचा देखील आहे. थालीपीठ आपण बऱ्याचदा भाजणी भाजून करत असतो. पण बऱ्याच वेळेला भाजणी घरात असेलच असं नाही. तर आज आपण अगदी घरात उपलब्ध अशा पिठांपासून खमंग आणि खुसखुशीत आणि अगदी चविष्ट लागणारं आणि आयत्या वेळी लगेचच तयार होणारं थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. नमस्कार मंडळी. मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आज 5 ते 6 थालीपीठं मध्यम आकाराची होतील असं प्रमाण आपण बघणार आहोत. तर त्यासाठी बघा मी एक मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे रोजचीच. त्यामध्ये आता सर्वप्रथम मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर ज्वारीचं पीठ आपण 1 वाटी घेतलेलं आहे. पुढे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. बाजरीचं पीठ जर आपल्या घरात अवेलेबल नसेल तर आपण ज्वारीचंच पीठ 2 वाट्या घ्यायचं आहे. पुढे गव्हाचं जे पीठ असतं आपलं रोजचं वापरायचं ते 1 वाटी घेतलेलं आहे. बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि छान कुरकुरीत आणि खमंग असं थालीपीठ होण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 चमचे. आपल्याकडे जर असेल तर 1 चमचा नाचणीचं पीठ देखील घाला म्हणजे अधिकच पौष्टिक आपलं थालीपीठ तयार होईल. तर हे जे सगळे कोरडे पीठ आहेत हे आपण आता मिक्स करून घेतलेले आहेत बघा. यामध्ये आपण आता पुढचे काही मसाले टाकून घेणार आहोत. हळद टाकून घेतलेली आहे. यानंतर तिखट टाकून घेतलेलं आहे बघा. माझ्याकडे थोडं कमी लाल असं तिखट होतं, तर तिखट घेतलेलं आहे. याऐवजी आपण मिरचीचा ठेचा देखील घालू शकता. धणेपूड घेतलेली आहे. धणे जिऱ्याची पूड आहे. यामुळे थालीपीठाची चव खूप खमंग अशी लागते. धणे जिऱ्याची पूड घेतलेली आहे. यानंतर तीळ घेतलेले आहे. तिळामुळे दिसतं देखील थालीपीठ छान आणि लागतं देखील खूप छान. तर 1 चमचा तीळ घातलेले आहे. आणि मीठ घालायचे आहे. सगळे मसाले जे आहेत म्हणजे आपण जे कोरडे जिन्नस मसाले घातलेले आहेत, ते सगळे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा अधिक करू शकता. तर हे सगळं आपण आता कोरडंच व्यवस्थित असं हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ. आता हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बघा. तर ते आपण यामध्ये घालून घेऊ. याऐवजी तुम्ही कुठलीही भाजी म्हणजे गाजर असो, पत्ताकोबी असो, पालक असो, कुठलीही भाजी यामध्ये घालू शकता. पण कांद्याचं थालीपीठ हे कॉमन आहे आणि सगळ्यांनाच आवडतं म्हणून मी कांद्याचं थालीपीठ आज करणार आहे. थोडी कांद्याची पात आपण माझ्या घरी होती, ती घालून घेतलेली आहे आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. सगळं जिन्नस हाताने अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर पाण्याचा वापर करून आपण घट्टसर असा याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे. अगदी सोप्पा असा पदार्थ आहे. संध्याकाळच्या वेळेला जेवण करण्यासाठी, हलकं-फुलकं खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ अगदी आयत्या वेळेला घरामध्ये भाजणी नसेल, तरी सुद्धा बनवून तयार करू शकता. थालीपीठासाठी लागणाऱ्या पिठाचा गोळा बघा या ठिकाणी घट्टसर असा भिजवून रेडी झालेला आहे. लगेच आपण याची थालीपीठं थापायला घेणार आहोत. एका बाजूला बिडाची कहाली ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला आपण एक सुती कापड घेतलेलं आहे. ते ओलं करून घेतलेलं आहे आणि पोळपाटावर ते ठेवून घेतलेलं आहे. त्याला आपण खाली पाणी लावून घ्यायचं आहे. असं करून जर आपण थालीपीठ थापले तर ते कितीही पातळ आपल्याला थालीपीठ थापता येतात आणि छान असे पटापट बराबर असे थालीपीठ तयार होतात. तर हवा तेवढा थालीपीठाचा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून त्याला छान असं आपण थालीपीठ थापून घ्यायचं आहे. कपड्यावर थापल्यामुळे खूप पातळसर असं छान असं एकसारखं असं थालीपीठ आपल्याला थापता येतं. तर बघा थालीपीठ थापून या ठिकाणी रेडी झालेलं आहे. त्याला आता आपण छिद्र करून घेऊयात. म्हणजे थालीपीठ दोघंही बाजूंनी खमंग असं छान भाजलं जातं. आता थालीपीठ आपण सोडून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण कहालीला तेल लावून घ्यायचं आहे. खाली कुठलाही तवा तुम्ही घेऊ शकता. तर त्याला आपण खाली छान तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे थालीपीठ सोडून घ्यायचं आहे. तर बघा थालीपीठ लगेचच आपण सोडून घेतलं. अजिबात याला वेळ लागला नाही. कपड्यावर थापल्यामुळे पटकन हे थालीपीठ आपल्याला सोडवता येतं. पुढे आता सगळ्या छिद्रांमध्ये आपण तेल घालून घेऊयात म्हणजे दोघही बाजूंनी खमंग असं थालीपीठ आपल्याला भाजता येतं. आजूबाजूला देखील तेल टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण साधारणतः मिनिट 2 मिनिट आपण याला मध्यम आचेवर शिजू देणार आहोत. साधारण पहा 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर आपण हे थालीपीठ एका बाजूला छान असं भाजून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला देखील आपण हे पलटवून घेऊयात. बघा किती खमंग आणि खरपूस असं हे थालीपीठ आपलं एका बाजूला भाजलं गेलेलं आहे. दुसरी बाजू सुद्धा भाजून घेऊयात. दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ बघा अगदी खमंग आणि छान खुसखुशीत असं झालेलं आहे. तर आपण चेक करून बघूयात. हे बघा अगदी छान असं झालेलं आहे. थालीपीठ आपलं रेडी झालेलं आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपण भाजून घेतलेलं आहे. तर हे थालीपीठ आता आपण छान दह्यासोबत सर्व्ह करून घेऊया. आपण आज घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराची 6 ते 7 थालीपीठं छान तयार झालेली आहेत. तर थालीपीठ आपण छान गरमागरम असं सर्व्ह करून घेतलं आहे. दह्यासोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत.
तर तुम्ही सुद्धा हे थालीपीठ ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. एखाद्या वेळेला संध्याकाळच्या जेवणासाठी तयार करून बघा आणि तुम्हाला माझी थालीपीठाची रेसिपी तसेच प्रमाण कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान, मस्त-मस्त आणि भन्नाट अशा नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.